लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट आणि नोमुरा पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या सहभागीय जलसंधारणाद्वारे हवामान बदलाशी अनुकूलन प्रकल्पाअंतर्गत 5 जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून चेंदवली गावात श्रमदानातून नाला खोलीकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात निलेश पगारे यांनी श्रमदानाचे महत्त्व सांगत गावकऱ्यांना जलसंधारणासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. तसेच हवामान बदलातील प्रमुख घटक असलेल्या एल निनो विषयी माहिती देऊन त्याचा शेती आणि जलस्रोतांवर होणारा परिणाम स्पष्ट केला. श्रमदानादरम्यान माती अडवा, पाणी जिरवा, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी वाचवा, पृथ्वी वाचवा, आपला विकास आपल्या हाती, एकजूट करूया, श्रमदान करूया अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या घोषणांमुळे श्रमदानात सहभागी ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नाला खोलीकरणाचे काम यशस्वीपणे पूर्ण केले. यानंतर प्रकल्प व्यवस्थापक आयुष्का गोठणकर यांनी प्रकल्पाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये शेतकरी गटांसाठी विहीर खोदणे, भात शेती उत्पादन वाढीसाठी सुधारित बियाणे आणि प्रात्यक्षिके, कृषी मार्गदर्शन, शेतकरी अभ्यास सहली, माती परीक्षण तसेच महिला सक्षमीकरण यांसारख्या उपक्रमांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात चेंदवली गावातील बचत गटातील महिला, शेतकरी, वसुंधरा सेवक, रामदास फुपाणे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वॉटर संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक आयुष्का गोठणकर, ज्ञानेश्वर आडे तसेच तारा सांगळे, ज्योती महाजन, उमेश तंबुड, बालाजी गायकवाड, निलेश पगारे, युवराज साळवे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तारा सांगळे यांनी केले. पर्यावरण संवर्धनासोबतच जलसंधारणाची जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.